खरं तर 36 जिल्हे, 355 तालुके आणि 26 महानगरांना आपल्या कुशीमध्ये सामावून घेणारं आपलं राज्य सर्वार्थानं महाराज्यच आहे. एका दिशेला पसरलेला अथांग अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या कडेकपारींचं असलेलं अभेद्य कवच. राजकारणात यशवंतराव चव्हाणांचा मोठा वारसा आपल्याला लाभलाय, तर समाजसेवेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सेवाभाव जगभरात पोहोचवला तो बाबा आमटेंनी. किर्लोस्कर आणि बजाज यांच्यासारख्या उद्योजकांनी महाराष्ट्राचा आर्थिक कणा कायमच ताठ केला आणि तो ठेवला. खरं तर आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल, गेल्या दशकात सुद्धा एबीपी माझानं विजन 2020 या कार्यक्रमाच्या माध्यमातून याच मुद्द्याचं विचारमंथन केलेलं होतं याच मंचावरून, आणि आज सुद्धा आपण त्यासाठीच एकत्र जमलेलो आहोत. हा वारसा आपण पुढे कसा नेणार आहोत, मेक इन महाराष्ट्राचं पुढचं भविष्य काय असेल, महाराष्ट्र कसा बदलेल, चेहरा किती बदलेल, शेतीची अर्थव्यवस्था नेमकी त्याची कशी आपण सांगड घालणार आहोत, शेतकरी समाधानी होणार आहे का, आणि देशातलं नंबर 1 राज्य बनण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल, तर या संपूर्ण मालिकेतलं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी मंचावर बोलवते. सोबतच एबीपी न्यूज नेटवर्कचे सीओओ अविनाश पांडे, एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना मी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. आणि त्यांच्यासोबत सिस्का एलईडीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेश उत्तम चंदानी आणि श्रीगोपाल काबरा, प्रेसिडेंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर आर काबिल. आज मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस सुद्धा आहे, सो आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊयात. मुख्यमंत्र्यांना विनंती की त्यांनी मंचावरच थांबावं. सर, आपल्या स्वप्नातला, मनातला, आगामी दशकातला महाराष्ट्र नेमका कसा आहे आम्हाला सर्वांना जाणून घ्यायची उत्सुकता आहे. तुम्ही आपलं विजन मांडाल तर आम्हाला खूप छान वाटेल. सर्वप्रथम मी एबीपी माझाला दशकपूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. गेल्या एका दशकामध्ये एबीपी माझाची वाटचाल ही खरोखर अतिशय चांगली आहे. विशेषतः समाजातील विविध विषयांना वाचा फोडणे, समाजाची व्यथा मांडणे, समाजातलं शौर्य, समाजातलं कर्तृत्व हे देखील समाजासमोर यावं आणि ज्या काही चांगल्या घडामोडी आहेत त्या देखील समाजासमोर याव्यात याकरता एबीपी माझाने गेल्या 10 वर्षात अतिशय बहुमोल असं कार्य केलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक ब्रँड म्हणून देखील एबीपी माझा हा मराठी प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. आज या दशकपूर्तीच्या निमित्ताने भारताचं, महाराष्ट्राचं पुढचं दशक हे काय असावं, ते कसं असेल, त्याच्या संकल्पना काय आहेत, या संदर्भात या ठिकाणी या चर्चेच्या माध्यमातून एक विचारमंथन घडवण्याचा प्रयत्न हा एबीपीने केला आहे. खरं तर मला असं वाटतं की पुढचं दशक हे देशाच्या, महाराष्ट्राच्या सर्वांच्याच इतिहासातलं एक अत्यंत महत्त्वपूर्ण दशक असणार आहे. कारण ज्या डेमोग्राफिक डिव्हिडंडची चर्चा आपण करतो, लोकसंख्येने जी संधी आपल्याला दिली आहे त्या संधीतला एक महत्त्वाचा टप्पा हा 2020 ते 2035 हा कार्यकाळ असणार आहे, ज्यावेळी आमचा देश हा जगातील सर्वात जास्त मानव संसाधन असलेला,
जगातील सर्वात जास्त तरुणाई असलेला अशा प्रकारचा आमचा हा देश असणार आहे. आणि 2020 साली जेव्हा जग संपूर्ण वार्धक्याकडे जाईल, ज्यावेळी जपानचं सरासरी वय 48 असेल, पूर्वी युरोपचं 44 वर्ष असेल, पश्चिमी युरोपचं 41 वर्ष असेल, अमेरिकेचं 39 वर्ष असेल आणि चीनचं 37 वर्ष असेल, त्यावेळी भारताचं सरासरी वय हे 29 वर्षाचं असेल आणि एक अत्यंत युवा देश म्हणून, तरुणाईनी मुसमुसलेला देश म्हणून खऱ्या अर्थानं भारत असेल, महाराष्ट्र असेल, याला ही संधी मिळणार आहे. आणि ही चिरकाल मिळणारी संधी नाही आहे. 2035 सालापर्यंत आपण याच्या परमोच्च बिंदूवर जाणार आहोत. आणि या कालावधीमध्ये जर या देशाने, आपल्या महाराष्ट्राने प्रगती साधली तर खऱ्या अर्थानं पुढचे अनेक वर्ष आपलं जे सगळ्यांचं स्वप्न आहे की भारत हा जगाचा मार्गदर्शक असावा, त्या पदावर आपण निश्चितपणे जाऊ शकतो. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र खरं म्हणजे एक प्रकारे आपल्या देशाचं पॉवर हाऊस किंवा आपल्या देशाचं इंजिन म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. आणि ही जी काही संधी महाराष्ट्राला लाभलेली आहे, या संधीचा उपयोग करायचा असेल तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याच्यामध्ये प्रोएक्टिव्हली काम करावं लागेल. अनेक धोरणं तयार करावी लागतील, ती प्रत्यक्षात आणावी लागतील. विविध प्रकारचे जे काही क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांच्या विकासाचा जो काही आराखडा आहे तो प्रत्यक्षात आपल्याला जमिनीवर मांडावा लागेल, तो पूर्ण करून दाखवावा लागेल. आणि विशेषतः ज्याचा उल्लेख मगाशी राजीवजींनी केला, शेतीचं जे क्षेत्र आहे एक अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र आहे. शेतीच्या क्षेत्रावर उपजीविका असणारे जवळजवळ 45 ते 50% लोक हे महाराष्ट्रामध्ये आहे. पण महाराष्ट्राच्या सकल उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा केवळ 10% आहे. म्हणजे 45-50% लोकांच्या श्रमातनं जी संपत्ती आपण निर्मित करतोय ती 10% आहे आणि उर्वरित 90% ही उद्योग क्षेत्रातनं, सेवा क्षेत्रातनं, त्यात गुंतलेल्या लोकांच्या श्रमातनं त्या ठिकाणी तयार होते. आणि म्हणूनच साहजिकच आपण जर बघितलं तर आज शेती क्षेत्रामध्ये एक मोठा संकट आपल्याला हे सातत्याने गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या शेतीच्या संकटाचा विचार आपण केला तर 52% महाराष्ट्र अवर्षण प्रवण. आणि या 52% अवर्षण प्रवण महाराष्ट्रामध्ये पाण्याचं नियोजन हेच शेतीला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शाश्वत करू शकतं. जी शेती केवळ पावसावर अवलंबून आहे, ज्या शेतीमध्ये पाऊस कमी अधिक पडला की मोठा परिणाम होतो, पावसाच्या 2 दिवसामध्ये मोठी गॅप पडली तर त्याचा परिणाम होतो, अशा शेतीला शाश्वत करणं, शेतीचं जे होल्डिंग आहे, प्रति माणशी किंवा प्रति कुटुंब जी शेतीची धारणा आहे ती हळूहळू कमी कमी होते आहे. त्यामुळे शेती करणं परवडेल की नाही अशा प्रकारचा प्रश्न शेतीच्या क्षेत्रासमोर आहे. जर जागतिकीकरणाला सामोरं जायचं असेल तर शेती क्षेत्रात आधुनिकीकरण आणणं, त्यात तंत्रज्ञान आणलं, त्यात यांत्रिकी आणणं हे क्रमप्राप्त आहे. पण त्याकरता जी काही गुंतवणूक केली पाहिजे ती गुंतवणूक आपण करू शकणार आहोत की नाही, अशा प्रकारच्या विविध प्रश्नांच्या आधारावर पुढच्या दशकाचा शेतीचा प्लॅन आपल्याला तयार करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ज्यावेळी आपण हे सांगतो की शेती क्षेत्रावर 45-50% लोक अवलंबून आहे, त्यावेळी शेती क्षेत्राची एवढा रोजगार देण्याची क्षमता आहे का, याचा जर विचार केला तर एक गोष्ट अतिशय स्पष्ट आहे की शेती क्षेत्राची एवढा रोजगार देण्याची क्षमताच नाही आहे. त्यामुळे रोजगार नाही आहे, ही छुपी बेरोजगारी आहे. ज्या लोकांना अन्य क्षेत्रांमध्ये आपण रोजगार देऊ शकलो नाही किंवा शेती क्षेत्राला आपण अन्य क्षेत्राशी जोडू न शकल्यामुळे जो रोजगार तयार झाला नाही,
त्या सर्व लोकांना स्टॅटिस्टिकली शेती क्षेत्रात रोजगार प्राप्त करतात असं समजून शेती क्षेत्रावर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या ही 45 ते 50% आपण सांगतो। त्यामुळे महत्त्वाचं जर काही असेल तर एकीकडे शेती शाश्वत करणं आणि दुसरीकडे शेती क्षेत्रावर अवलंबून असलेल्या लोकांना त्याच्यावर रोजगाराचा भार कमी करून अन्य क्षेत्रातनं तो रोजगार कसा मिळेल आणि त्याकरता शेती क्षेत्राचं सेवा क्षेत्राचं खऱ्या अर्थानं उद्योग क्षेत्राशी या तिन्ही क्षेत्रांची सांगड ही कशी आपल्याला घालता येईल याच्या आधारावर या क्षेत्रामध्ये आपल्याला परिवर्तन करता येईल। शाश्वत शेती करण्याकरता पाण्याचं नियोजन याच्यामध्ये आपण बघितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात देशातल्या एकूण मोठ्या धरणाच्या 40% मोठी धरणं ही महाराष्ट्रामध्ये आहेत, पण महाराष्ट्रात 80% शेती कोरडवाहू आहे। याचा अर्थ हा आहे की महाराष्ट्राच्या शाश्वत पाणी धोरणाकरता सिंचन धोरणाकरता केवळ मोठी धरणं हा एकमेव उपाय नाही आहे, तर जलसंधारणाच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील, शाश्वत सिंचन द्यावं लागेल आणि आहे त्या पाण्याचा मोठ्या धरणातल्या पाण्याचा वापर होण्याकरता त्याचं एक मोठं जाळं वितरणाचं हे तयार करावं लागेल। आणि म्हणून या सरकारनं गेल्या 2-3 वर्षात तोच प्रयत्न केला आणि शेती क्षेत्रामध्ये शाश्वतता आणण्याकरता गुंतवणूक करायची, मोठ्या प्रमाणात विहिरी, शेततळी, त्यानंतर जलसंधारणाची कामं, जलयुक्त शिवारसारखी योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन या महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यातनं आपण जवळजवळ 12 लाख हेक्टरचं शाश्वत सिंचन हे तयार करू शकलो आहोत आणि अतिशय कमी पैशामध्ये हे काम झालं आहे। दुसरीकडे आमच्या सर्व खोऱ्यांचं प्लॅनिंग करून खोरे आणि उपखोरे याचं नियोजन करून पहिल्यांदा आमचा जो जवळजवळ 2/3 खोरा आहे गोदावरी याच्या जे उपखोरे आहेत त्याच्या सहित त्याचं प्लॅनिंग करून त्याचा एक एकात्मिक आराखडा हा राज्य सरकारने तयार केला आहे आणि ज्यातनं पाण्याचं समन्वयी वाटप हे आपल्याला करता येईल आणि शाश्वत सिंचन आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येईल। याकरता मोठ्या प्रमाणात आपण त्याच्यामध्ये देखील कामं केलेली आहेत, निधी खर्च केला आहे आणि हे करत असताना गेल्या काळामध्ये जे काही थिन स्प्रेडिंग ऑफ रिसोर्सेसमुळे आणि त्याच्यामधल्या अपारदर्शितेमुळे जे काही प्रश्न उभे राहिले ते प्रश्न देखील उभे राहू नयेत याकरता पारदर्शी पद्धतीनं याचं संपूर्ण प्लॅनिंग आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन हे राज्य सरकारच्या वतीनं आपण करतो। यासोबत मोठ्या प्रमाणात गटशेतीसारखा विषय असेल, कारण छोट्या छोट्या होल्डिंग्समुळे आज शेतीमध्ये जी आधुनिक यंत्रसामुग्री आली पाहिजे ती घेण्याची परिस्थिती शेतकऱ्यामध्ये राहत नाही। एकीकडे बेरोजगारी आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांना विचारलं तर शेतीमध्ये त्या ठिकाणी मजूर मिळत नाही अशी देखील अवस्था आहे आणि तिसरीकडे यांत्रिकीचा वापर करू न शकल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी आपल्या दरांची तुलना करत असताना आमचा जेवढा श्रम आहे, आमचा जेवढा इनपुट आहे, आमचे जेवढं उत्पादन खर्च आहे त्या उत्पादन खर्चाशी निगडित एवढा नफा हा देखील आम्हाला मिळत नाही, अशा प्रकारची सातत्याने शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि म्हणून या ठिकाणी गटशेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त यांत्रिकीचा वापर कसा करता येईल, सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून महाराष्ट्राची उत्पादकता कशी वाढवता येईल, कारण दुर्दैवाने उत्पादकतेच्या क्षेत्रात महाराष्ट्र हा शेवटच्या 4-5 राज्यांमध्ये येतो आणि उत्पादकता वाढली तर हमीभाव परवडतो, उत्पादकता कमी असली तर हमीभाव परवडू शकत नाही आणि म्हणून शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी आणि उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही करण्याचा प्रयत्न आमचा आहे। शेतकऱ्यांना वीज मिळाली पाहिजे, शाश्वत वीज मिळण्याकरता एकीकडे आता मोठ्या प्रमाणात सोलर फीडर ही योजना आम्ही आणलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आम्ही जे फीडर सेपरेशन केलं आहे त्याच्यामध्ये शेतीचे फीडर हे आम्ही सोलरवर टाकण्याचा प्रयत्न सुरू केला। खरं म्हणजे सुरुवातीला सोलर पंप द्यायचे अशा प्रकारची योजना होती, पण असं लक्षात आलं की 40 लाख पंप आणि पुढच्या काळात ते 50 लाखापर्यंत जातील, हे सोलरवर नेणं हे फार मोठा कालावधी घेणारं अशा प्रकारचं काम आहे आणि म्हणून एक अभिनव कल्पना ही महाराष्ट्राने मांडली आणि या अभिनव कल्पनेच्या माध्यमातून आम्ही आमचं फीडर सोलरवर टाकतोय
आणि याचा जो काही बिझनेस प्लॅन आम्ही तयार केला त्याचे पहिले पायलट प्रोजेक्टचे टेंडर्स 2 आम्ही काढले आणि मला सांगताना आनंद वाटतो, एका ठिकाणी ₹2.92 हा दर आला, एका ठिकाणी ₹2.87 दर आला आणि भविष्यात अजून कमी दर येणार आहे आणि देशातलं पहिलं लिफ्ट इरिगेशन सोलरवर टाकण्याचं काम हे देखील आता टेंभूचं त्या ठिकाणी 60 मेगावॅट हे कंप्लीट सोलरवर टाकण्याचं त्याचं आता आम्ही टेंडर बोलवतो. हे महत्त्वाचं याकरता आहे की या शेतकऱ्याला आपण दिवसा जर वीज देऊ शकलो आणि त्याला 12 तास 16 तास 18 तास वीज जर देऊ शकलो तर त्याची उत्पादकता वाढेल आणि हे जे वॉटर स्ट्रक्चर्स तयार केले आहेत त्यातनं शाश्वत सिंचन घेऊन 2 पिकं 3 पिकं नगदी पिकं या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला घेता येतील. आणि हे ₹2.92 किंवा ₹2.87 याकरता महत्त्वाचे आहेत की आपण शेतकऱ्याला ₹1.60 वीज देतो, त्याला देत असताना ती वीज राज्य सरकारला ₹5.5 पडते आहे. म्हणजे जवळजवळ ₹4ची सबसिडी ही उद्योगावर टाकतोय, काय थेट सबसिडी आपण देतोय आणि त्यातनं शेतकऱ्याला हा आपण वीज देण्याचा प्रयत्न करतोय. आज ज्यावेळेस ₹2.92 किंवा ₹3 जरी आपण याचा दर पकडला तरी देखील जवळजवळ ₹2.5 बचत ही या माध्यमातून राज्य सरकारची होणार आहे आणि शेतकऱ्याला दिवसा शाश्वत वीज ही आपण देऊ शकणार आहोत. आणि आता जवळजवळ 1500 फीडर हे पूर्णपणे परिवर्तित करायचे आणि 5000 मेगावॅट सोलरवर आणायचं आणि शेतकऱ्याला दिवसा वीज द्यायची. सगळे आमच्या उपसा सिंचन योजना ज्या आहेत याची बिल भरणंच अनेक वेळा शेतकऱ्यांना परवडत नाही आणि त्यातनं त्या योजना बंद पडतात आणि पाणी आहे पण पंप बंद आहेत अशी अवस्था होते. दुसरीकडे एवढी वीज त्यांना द्यायची तर ज्यावेळेस आपण कॉस्ट बेनिफिट रेशिओ काढतो त्यावेळेस असं लक्षात येतं की जी आपल्याला विजेची कॉस्ट पडते आहे आणि त्यातनं शेतकरी जे उत्पादन घेतो आहे या दोघांची सांगड घातली तर कदाचित तेवढे पैसे नगदी शेतकऱ्याला दिले तरी देखील त्याला चांगले पैसे मिळतील. इतका हा कॉस्ट बेनिफिट जो रेशिओ आहे हा एक प्रकारे स्क्यूड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि म्हणून या योजना देखील आपण सोलरवर टाकण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची बचत करायची. तिसरी गोष्ट अशी आहे की शेतीमध्ये एकीकडे विविध प्रकारच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून मायक्रो इरिगेशनच्या माध्यमातून इंटेन्स फार्मिंग करायचं, दुसरीकडे शेतीला आपल्याला सेवा क्षेत्राशी जोडावं लागेल. आज आमचा विशेष जी काही अडचण आहे ती प्रोसेसिंग ज्याला आपण म्हणतो, शेती क्षेत्रातला भार ज्यावेळेस कमी होईल की आपण ॲग्री प्रोसेसिंगकडे ज्यावेळेस जास्तीत जास्त जाऊ. आज जे उत्पादन आम्ही करतो त्या उत्पादनावर 25% देखील प्रोसेसिंग आम्ही करत नाही. जर एक ऊस सोडला तर ऊसाच्या व्यतिरिक्त आमच्याकडचं सगळं जे कृषी उत्पादन आहे हे अन्य राज्यात जातं, अन्य देशात जातं, पण त्याचं प्रोसेसिंग आम्ही करत नाही. आता राज्य सरकारने खूप मोठ्या प्रमाणात हे प्रोसेसिंग सुरू केलं आहे. कापसापासून कापडापर्यंत इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क सुरू झालेले आहेत, अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. हॉर्टिकल्चरच्या दृष्टीनं महाराष्ट्र भारताची फ्रूट बास्केट आहे, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पेप्सी असेल, कोक असेल, पतंजली असेल यांच्याशी वेगवेगळे करार करून हे सगळी जी फळं आहेत या फळांना त्याचं ज्युसिंग करणं. आता परवा कोका कोलाने आपल्याशी करार करून मिनिट मेड हे जे त्यांचं पेय आहे त्या पेयामध्ये 5% मोसंबीचा पल्प टाकण्याचं ठरवलं. एकट्या या निर्णयामुळे 20,000 टन मोसंबी मराठवाड्यातली ही थेट त्यांच्याकडनं हमीभावानं खरेदी होणार आहे आणि ज्यावेळेस हे वाढत जाईल आता 10% ते जातील. किंवा विदर्भातला संत्रा असेल, कोकणातला आंबा असेल, या प्रत्येक गोष्टीवर ही प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात आपण तयार करणार आहोत. आणि आता केंद्र सरकारनं जी फूड प्रोसेसिंगची योजना तयार केली आहे त्याला एक जोड देणारी योजना ही महाराष्ट्र सरकारने देखील त्या ठिकाणी तयार केली आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण फूड प्रोसेसिंगवर भर देणार आहोत. त्याची सुरुवात देखील झालेली आहे. किंबहुना आज देशामध्ये केंद्र सरकारने फूड प्रोसेसिंगमध्ये सगळ्यात जास्त फूड पार्क, मेगा फूड पार्क हे महाराष्ट्रामध्ये मंजूर केले आहेत. त्याचं काम सुरू झालं आहे, काहींचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. मोठी कोल्ड चेन जवळजवळ 26 कोल्ड स्टोरेजेस आता महाराष्ट्रामध्ये आपण तयार करतो आहोत आणि या चेनचा वापर करून एकीकडे आपण फळं भाजीपाला हे डीलिंग केल्यामुळे त्याची थेट विक्री ही शेतकऱ्याला करता येते आहे, त्याचं ब्रँडिंग करता येतं आहे आणि शेतकऱ्यांच्या गटाला आपण त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या या सेवा देऊन त्या माध्यमातून त्याला आपण मार्केटशी जर जोडलं, मधले जे दलाल आहेत त्यांना आपण दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि येत्या काळामध्ये ही सगळी व्यवस्था ई मार्केटवर आपण हळूहळू शिफ्ट केल्यानंतर
आज देखील अतिशय यशस्वीपणे हे ई मार्केट आपण सुरू केलं आहे, पण ते हळूहळू त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आमचे शेतकरी देखील जातील आणि त्यातनं एक शाश्वतता आणण्याचा प्रयत्न हा या क्षेत्रामध्ये देखील आपण करू. यासोबत एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगितली पाहिजे की मोठ्या प्रमाणात या शेतीला जोड देण्याकरता आज आमच्याकडे JNPT सारखा पोर्ट आहे आणि आमच्याकडे GST झाल्यामुळे नागपूरसारखं देशाचं जिओग्राफिकल 0 माईल असलेलं एक सेंटर आहे की GST नंतर संपूर्ण लॉजिस्टिक्स हे ज्या 0 माईलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं आणि JNPTचं पोर्ट हे 70% आमचं कार्गो हे डिस्ट्रीब्युशनचं काम या JNPT पोर्टमधनं होतं. आणि म्हणून आज नागपूर मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे जो आम्ही तयार करतो याच्या माध्यमातून हे GSTचं सेंटर आणि JNPT पोर्ट आतापर्यंत JNPTचा पोर्ट म्हणून जो काही उपयोग झाला तो थोडा पुण्याला झाला, थोडा ठाणे किंवा मुंबईच्या आसपास त्याची जी रीच आहे तिथपर्यंत तो झाला, पण आता तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या 24 जिल्ह्यांना व्हावा आणि याच्यावर 22 ॲग्री प्रोसेसिंग केंद्र आम्ही तयार करतो आहोत. त्याच्यामध्ये कंप्लीट ज्याला फॉरवर्ड लिंकेजेस म्हणतो, ज्याला कोल्ड चेन आणि संपूर्ण सप्लाय चेन म्हणतो, अशा प्रकारची सप्लाय चेन ही याच्यावर आम्ही तयार करणार आहोत आणि त्यासोबत उद्योगाच्या क्षेत्राला देखील त्याचा फायदा झाला पाहिजे या दृष्टीनं या रस्त्याच्या खालून गॅस पाईपलाईन, पेट्रोलियम पाईपलाईन, पेट्रोकेमिकल पाईपलाईन या सगळ्या त्याच्या माध्यमातून गेल्यामुळे जो आतापर्यंत उद्योग हा केवळ आपल्या कोस्टवर होऊ शकायचा हा 24 जिल्ह्यापर्यंत आपल्याला नेता येईल. त्यामुळे शेती आणि उद्योग याची सांगड आपल्याला घालता येईल. एक गोष्ट या ठिकाणी मला सांगितली पाहिजे की महाराष्ट्राने पुन्हा एकदा उद्योगाच्या क्षेत्रातलं आपलं जे अढळ पद आहे ते या ठिकाणी मिळवलं आहे. आणि आपण जर बघितलं तर साधारणपणे गेल्या 7-8 वर्षात आपण बघायचो की जी काही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट यायची यात पहिल्या क्रमांकावर दिल्ली असायचं, त्याच्यात थेट मागे मुंबई असायचं म्हणजे महाराष्ट्र असायचं, मग कर्नाटक असायचं आणि मग गुजरात असायचं. पण आता महाराष्ट्र इतका पुढे गेला आहे. गेल्या वर्षी आपण जर बघितलं तर भारतामध्ये 2,40,000 कोटी रुपये एवढी इन्व्हेस्टमेंट आली. या 2,40,000 कोटी रुपयापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 1,22,000 कोटी इतकी इन्व्हेस्टमेंट आली आहे आणि दिल्ली आता आपल्या बरंच मागे गेला आहे आणि 12-14,000 कोटी रुपयापर्यंत दिल्ली आहे, साधारण 7-8,000 कोटी रुपयापर्यंत कर्नाटक आहे आणि तेवढंच गुजरात आहे. म्हणजे आता महाराष्ट्र हे उद्योगाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक अट्रॅक्ट करत आहे. त्यामुळे पुढच्या 10 वर्षामध्ये उद्योगाच्या क्षेत्रामध्ये आज जी काही फॅक्टरी ऑफ वर्ल्ड म्हणून चीननी जी एक जगामध्ये आपली भूमिका चीननी पार पाडली, आता तिथली डेमोग्राफी ज्या प्रकारे खाली चालली आहे त्यातनं फॅक्टरी ऑफ वर्ल्ड ही फार काळ चीन राहणार नाही, ती भारत होणार आहे आणि ती व्हायची सुरुवात झालेली आहे. ज्या प्रकारे आता जवळजवळ जगाने आपलं मॅन्युफॅक्चरिंग हे चीनमधनं भारताकडे आणण्याची सुरुवात केली आहे आणि म्हणून या मॅन्युफॅक्चरिंगचा उपयोग करायचा, त्याला शेतीशी जोडायचं, त्याला शेतीपूरक उद्योगाशी जोडायचं आणि सेवा क्षेत्र, उद्योगाचं क्षेत्र आणि शेतीचं क्षेत्र यांच्यात सेतू तयार करून पुढच्या 10 वर्षामध्ये शेतीही आपल्याला शाश्वत करता येईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार तयार करता येईल. हाच प्रयत्न महाराष्ट्र सरकारच्या वतीनं निश्चितपणे या ठिकाणी करायचा आहे. खरं म्हणजे मला दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ मी घेतला आहे, पण सांगण्यासारख्या गोष्टी इतक्या आहेत आणि इतक्या सांगायची इच्छा आहे. कधीतरी पुन्हा त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे सांगण्याचा मी प्रयत्न करीन आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र हा नेहमीच मोठा होता, तो महान होता, त्याला अधिक महान कसं करता येईल आपण सगळे प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये ABP माझासारखे आमचे जे माध्यम आहेत ते माध्यमं देखील आम्हाला मदत करतील हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि विशेषतः ABP माझाला दशकपूर्तीच्या शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर खूप खूप धन्यवाद. आपण मनमोकळं विजन तर मांडलंय, पण मनमोकळ्या प्रश्नांचा आणि उत्तरांचा तासही अजून बाकी आणि त्यासाठी हे सत्र पुढे नेण्यासाठी माझे 2 सहकारी सरिता कौशिक आणि मिलिंद भागवत येतात. नमस्कार. सगळ्यात सुरुवातीला औपचारिक काहीशा गप्पा आणि काही अनौपचारिक प्रश्न असं दोन्ही आहे. काहीशा औपचारिक गप्पा आणि काहीशा अनौपचारिक गप्पा असं दोन्ही आहे. पुन्हा एकदा सुरुवातीला माझ्या वतीने, सरिताच्या वतीने, ABP माझाच्या वतीने आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप आभारी आहे.
देवेंद्रजी, साधारणपणे आपण जेव्हा वाढदिवस म्हणतो तेव्हा माणूस थोडासा थांबतो, भूतकाळात डोकावतो, त्यानंतर भविष्याचा सुद्धा विचार करतो, काहीतरी प्लॅन करतो आणि त्याचबरोबर हाही विचार करतो की काय पूर्ण झालंय, काय पूर्ण करायचं आहे. त्यामुळे आपण आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस व्यक्तिगत असं तुम्हाला कुठली गिफ्ट या वाढदिवसाला मिळावी असं तुम्हाला वाटतंय? खरं म्हणजे इतक्या वर्षामध्ये कधी वाढदिवस साजराच केला नाही. वर्षानुवर्ष एक पद्धत ठेवली आहे. वाढदिवसाच्या दिवशी मी ईश्वराला मानतो, त्यामुळे ईश्वराचा आशीर्वाद घेतो. जे काही लोक भेटतील त्यांना भेटतो आणि फार काही एखादा दुसरा कार्यक्रम असेल तर कार्यक्रम करतो. मला असं वाटतं की वाढदिवस हा आपल्या जीवनातला अजून एखाद्या दिवसासारखा दिवस आहे. तो काही फार वेगळा दिवस नाही आहे. बाकी आपल्या जीवनामध्ये सिंहावलोकन करण्याकरता वाढदिवसाकरता थांबण्याची आवश्यकता नाही. ते रोज आपल्याला करता येतं आणि तसं रोजच ते सिंहावलोकन देखील मी करत असतो. त्यामुळे माझ्याकरता तरी वाढदिवस हा अन्य कुठल्या एखाद्या दिवसासारखाच दिवस आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जो एक सर्वात मोठा निर्णय घेतला तो म्हणजे कर्जमाफीचा. यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र कुठंतरी अर्थ खात्यानं ह्यानंतर भांडवली खर्च त्याचबरोबर जे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे यामध्ये कपात केल्याचं कळतं आहे. त्यामुळे आता येत्या काळामध्ये जे हजारो कोटीचे विकासाचे प्रोजेक्ट्स तुम्ही अनाऊन्स केले आहेत त्याला ह्याचा फटका बसणार का? महाराष्ट्राचा विकास येत्या काळात मंदावणार का? बघा, शेवटी आपण ज्यावेळेस कर्जमाफी करतो त्यावेळी आपण एक विकसनशील अर्थव्यवस्था आहोत आणि विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये असं काही आपल्याजवळ खूप पैसा आहे आणि तो काढून आपण देऊन टाकला अशा प्रकारची अवस्था नसते. आपलं डेफिसिट बजेटिंग असतं. त्यामुळे आपल्याला तो पैसा उभा करावा लागतो. तो पैसा उभा करताना काही खर्चांवर मर्यादा देखील येतात. त्यामुळे निश्चित राज्याच्या अर्थसंकल्पावर याचा ताण येणार आहे. पण हा ताण येत असताना विकास कामं जी आहेत, प्रोजेक्ट जे आहेत ते कुठल्याही परिस्थितीत सफर होऊ नये याचं देखील प्लॅनिंग आम्ही केलं आहे. आणि मला असं वाटतं की आज विशेषतः जगाचं भारतामध्ये गुंतवणूक करण्याचं जे आकर्षण आहे या आकर्षणाचा फायदा घेऊन आपण मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणू शकतो आणि विशेषतः ती इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये देखील आणू शकतो. आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की जपानच्या गव्हर्नमेंटनी जवळजवळ 50,000 कोटीची गुंतवणूक आपल्याकडे आज केलेली आहे. मलेशियाचं गव्हर्नमेंट या ठिकाणी गुंतवणूक करायला तयार आहे. आज कोरियन गव्हर्नमेंट आपल्याकडे गुंतवणूक करायला तयार आहे. मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या क्षेत्रातनं सिंगापूर आपल्याकडे गुंतवणूक करायला तयार आहे आणि त्यासोबत आपलं देखील काही कोर अशा प्रकारची एक शक्ती आहे. विशेषतः आज मुंबईसारखं एक महानगर आपल्याकडे आहे. महाराष्ट्र एक मजबूत औद्योगिक राज्य आहे. त्यामुळे आपल्याला आता केवळ हे प्रोजेक्ट सफर होऊ नये म्हणून आपली कार्यपद्धती थोडीशी बदलावी लागेल. आपलं स्ट्रक्चरिंग थोडंसं बदलावं लागेल. त्यामुळे मी एक गोष्ट आश्वस्त करतो की जर बजेटवर ताण आल्यामुळे काही आपल्याला बजेटवर मर्यादा पडल्या तरी देखील आपण ऑफ बजेट वेगवेगळ्या प्रकारे पैसा उभा करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या गुंतवणुकीवर आपण परिणाम होऊ देणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर कर्जमाफी हा एक असा उपाय आहे की ज्याला आपण एक प्रकारे ऑपरेशन म्हणतो अशा प्रकारचा उपाय आहे. त्यामुळे अतिशय गंभीर परिस्थिती असते त्यावेळेस आपण हा उपाय त्या ठिकाणी करतो. पण त्यांनी काही क्षेत्र पूर्णपणे बदलून जाईल अशा प्रकारची अवस्था नसते. क्षेत्र बदलायचं असेल तर त्या क्षेत्रातली गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. त्यामुळे आता माझ्यासमोरचं आव्हान कर्जमाफी करता पैसा कुठनं उभं करणं हे नाही, ते करून घेऊ. त्याच्यानंतरही शेती क्षेत्रात गेल्या 2-2.5 वर्षात गुंतवणुकीचा जो ट्रेंड आम्ही आणला आहे तो कसा थांबणार नाही हे माझ्यासमोरचं आव्हान आहे. आणि मी आपल्याला आश्वस्त करतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला आश्वस्त करतो की आम्ही त्याचाही विचार केला आहे आणि ही गुंतवणूक थांबणार नाही. किंबहुना शेती क्षेत्रातली गुंतवणूक पुढच्या 2 वर्षामध्ये आम्ही वाढवून दाखवू. देवेंद्रजी, तुम्ही म्हणताय की गुंतवणूक वाढवणार, चांगली गोष्ट आहे. गुंतवणूक वाढली तर ती शेतकऱ्याकरता किंवा राज्याकरता फारच फायद्याची गोष्ट असेल. पण या सगळ्या कर्जमाफीच्या नंतर असं झालंय की आजपर्यंत ज्यांची संघटना नव्हती तर त्या शेतकऱ्यांचीही एक संघटना तयार झाली. वेळोवेळी शेतकऱ्यांच्या प्रश्न आणि समस्यांच्याकरता तुम्हाला त्या सुकाणू समितीच्या बरोबर कदाचित यापुढे बातचीत करावी लागेल आणि त्याही पुढे जाऊन गुंतवणूक वाढवताना मुळात स्थितीच अशी आहे की राज्यातल्या शेतकऱ्याला असं वाटतं की आता शेतीच करू नये. म्हणजे तुम्ही तुमच्या बोलण्यातही शेतीच्या विषयातल्या गोष्टींवर भर दिलात. तुम्ही म्हणालात पर माणशी पर शेतकरी, शेती आता कमी होते. पण मुळात ही भावना फार मोठ्या प्रमाणात जी वाढते की शेतीच करू नये आता
तर या दृष्टीने तुम्ही काय विचार केला? त्यांना तशी भावना नाही निर्माण झाली पाहिजे. पहिली गोष्ट तर अशी आहे की लोकशाहीमध्ये संवाद हा महत्त्वाचा माध्यम आहे. त्यामुळे सुकाणू समितीत कोण आहेत, त्यांची शक्ती किती आहे, ते किती लोक मोबिलाईज करू शकतात, याचा विचार न करता सगळ्यांशी आम्ही चर्चा केली आणि चर्चा आम्ही पुढे देखील करणार आहोत. चर्चेने कधीही कमीपणा येत नाही, चर्चेने काही कोणी मोठं होत नाही आणि कोणी लहान होत नाही आणि म्हणून सगळ्या लोकांशी चर्चा ही सातत्याने आम्ही केली आहे, भविष्यात देखील करत राहू. जे योग्य मानलं जाईल ते स्वीकारू, काही लोक अयोग्य गोष्टी मांडतात त्या ऐकून घेऊ आणि सोडून देऊ. मुळामध्ये हे खरं नाही आहे की शेतकऱ्यांना असं वाटतं की शेतीच करू नये. उलट शेतीमधले ट्रेंड बदलत आहेत. आज मुळामध्ये जागतिकीकरणानंतर आपण ज्यावेळी बाजारपेठ खुली केली आणि शेतीची जी बाजारपेठ आहे याच्यावरचं नियंत्रण आपण पूर्णपणे सोडून दिलं. ते सोडून दिल्यानंतर जवळजवळ एक जनरेशन अशी आहे की ज्याला या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये जे काही त्याच्याशी अलाईन व्हायचं आहे किंवा त्या पद्धतीमध्ये रुळायचं आहे ते रुळणं त्याला कठीण जात आहे. कारण अचानकच जागतिक बाजारपेठेशी आमची सांगड पडलेली आहे. आज आमचे शेतमालाचे भाव हे आम्ही ठरवत नाही, ही जागतिक बाजारपेठ ठरवते. सरकार त्यात थोडं इंटरव्हेन्शन करू शकतं पण तेही लिमिटेड इंटरव्हेन्शन आहे. एका लिमिटच्या बाहेर सरकारचं इंटरव्हेन्शन देखील त्याच्यात चालत नाही. पण त्यासोबत एक नवीन शेतीमधली पिढी देखील अशी तयार होते की जे नव्या पद्धतीनं शेती करतायत, जे मार्केटला समजून शेती करतायत. आज मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू चेन्स तयार होत आहेत. आता कालच माझ्याशी चर्चा झाली आणि जपानमधली जी सगळ्यात मोठी म्हणजे जगात सगळ्यात जास्त टोमॅटो जी वापरते अशा प्रकारची कंपनी ती महाराष्ट्रात येऊन शेतकऱ्यांसोबत करार करून व्हॅल्यू चेन तयार करायला तयार आहे. त्यांनी काही व्हॅल्यू चेन्स तयार देखील केल्या आहेत. तर आमचा प्रयत्न आहे की तो नाशिकमध्ये तशा प्रकारची व्हॅल्यू चेन तयार व्हावी. तर प्रश्न असा आहे की आज जे बदलत्या पद्धतीमध्ये शेती करायचा प्रयत्न करतायत ते यशस्वी देखील होत आहेत आणि इतके म्हणजे आता आम्ही अनेक शेतकऱ्यांचं मध्यंतरी सत्कार केला, प्रगतिशील शेतकरी म्हणून. सामान्य माणसं आहेत, हो, काही मोठी माणसं नाही आहेत, पण त्यांनी नवीन पद्धतीचा अवलंब केला आणि शेतीत मोठी प्रगती केलेली आहे. त्यामुळे संक्रमणाची अवस्था आहे. या संक्रमणाच्या अवस्थेत थोडं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल. शेतकरी शेतीचं क्षेत्र बदलू शकेल. तुम्ही राजकीय पक्ष म्हणून एक शिवार फेरी पण काढली होती, शेतकऱ्यांशी संवाद साधायचा प्रयत्न केला होता. तुम्ही आत्ताही शेतकऱ्याशी संवादाचा उल्लेख केला. तुम्हाला असं नाही वाटत की केवळ राजकीय पक्ष म्हणून नाही तर सगळ्याच राजकीय पक्षांना बरोबर घेऊन, सगळ्या संघटनांना बरोबर घेऊन सरकार म्हणून थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याच्याशी संवाद साधण्याची गरज आहे, केवळ राजकीय पक्ष म्हणून नाही? मुळामध्ये हे म्हणायला फार सोपं असतं की सगळ्यांनी एकत्रित येऊन करा. बऱ्याच गोष्टी आपण करतोय पण सगळे पक्ष आहेत. आता समजा माझा पक्ष एक गोष्ट करत असेल तर त्याचं 100% समर्थन जर चव्हाण साहेबांनी केलं, उद्या त्यांना कोण मतं देईल? किंवा चव्हाण साहेब जे करतायत त्याचं सगळं समर्थन मी किंवा सुप्रिया त्यांनी केलं, आम्हाला कोण मतं देईल? किंवा राजकीय अपरिहार्यता समजून घेतली पाहिजे, पण ब्रॉड जे इश्यूज आहेत त्याच्यावर आपण एकमत केलं पाहिजे. आणि म्हणून यावेळेस कर्जमाफी करताना नाही, मी असं म्हणत नाही की 100% काँग्रेस पक्षाने काय म्हटलं, राष्ट्रवादी पक्षाने काय म्हटलं, पण आम्ही शिवसेना असेल, चव्हाण साहेब असतील, शरद पवार साहेबांकडे तर जवळजवळ तासभर आमची बैठक झाली आणि त्यांचा जो काही अनुभव आहे, राज्य त्यांनी एवढे वर्ष चालवलं आहे, त्या अनुभवातनं काही गोष्टी आम्ही समजून घेतल्या, त्यातल्या बऱ्याच गोष्टी आम्ही इन्क्लूड केल्या. सगळ्या गोष्टी जरी करू शकलो नाही तरी ब्रॉडली एक सगळा विचार एकत्रित करून करण्याचा प्रयत्न केला. एका ब्रॉड स्टेजवर हे करणं शक्य आहे, पण ते अगदी रोजच होईल, खालपर्यंत होईल, आमच्या सगळ्या गोष्टींना ते चांगलंच म्हणतील आणि त्यांच्या सगळ्या गोष्टींना आम्ही चांगलं म्हणू, इतकी आयडियल स्थिती राजकारणात तरी येत नाही. बरं, याला जोडून असलेलाच प्रश्न आहे शेती आणि विकास या दोन्हीच्या मधली एक जी सीमारेषा आहे त्याचा. तुमचं एक खूप मोठं स्वप्न आहे मुख्यमंत्री झाल्यापासूनचं किंबहुना त्याच्या काही दिवस आधीपासूनचं की ते मुंबई नागपूर समृद्धी हायवेचं आणि बाकीच्या ठाणे आणि अन्य मधल्या जिल्ह्यांचं जाऊ दे, पण तुमच्या नागपूर जिल्ह्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांना या समृद्धी मार्गाकरता शेतीच्या जमिनी किंवा अन्य जमिनी द्याव्यात याच्याकरता अजून सरकार राजी करू शकलेलं नाही. तुमच्या या घोषणापत्रातलं सुद्धा हे आश्वासन होतं समृद्धी मार्गाचं. तुम्हाला असं वाटतं 2019 पर्यंत याची किमान सुरुवात तरी होईल? बघा, मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, फार लवकर याची सुरुवात होईल. पहिली गोष्ट तर अशी आहे की एखाद्याची शेती जात असताना त्याला फार आनंद होईल अशी तर परिस्थिती कधीच नसते. शेवटी शेतकऱ्याचं लाईव्हलीहूड त्याच्यावर असतं. पण मला एक प्रोजेक्ट असा दाखवून द्या की शेतकऱ्याची शेती न घेता झाला, त्याची शेती जात असताना आपण त्याला काय देतो,
आज आपण बघतो अनेक प्रोजेक्ट आपण केले, त्या शेतकऱ्यांचं साधं पुनर्वसन देखील आपण केलं नाही. हा प्रोजेक्ट असा आहे, मी दाव्यानं सांगतो, दाव्यानं, आणि कोणी माझा दावा खोडून काढावा, देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जेवढी नुकसान भरपाई दिली नाही त्यापेक्षा अधिक नुकसान भरपाई ही या प्रोजेक्टमध्ये आम्ही शेतकऱ्यांना देतो आहोत. हे कम्पेन्सेशन जर आपण बघितलं तर अनप्रेसिडेंटेड असा जो इंग्रजी शब्द आहे, अशा प्रकारचं कम्पेन्सेशन आम्ही देतो आहोत. आणि म्हणूनच आम्ही फोर्सिबल ॲक्विजिशन कुठेही केलेलं नाही, शेतकऱ्यांशी संवाद करतो आहोत. आणि आपल्याला मी निश्चितपणे सांगतो की मोठ्या प्रमाणात शेतकरी याच्यात सहभागी होत आहेत, रोज रजिस्टर होत आहेत. तुमच्यापर्यंत काय बातमी पोचते मला माहीत नाही. अनेक वेळा चांगलं काम झालं ही बातमी नसते, एखाद्या व्यक्तीने विरोध केला ही बातमी जास्त मोठी होते. पण मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांना सोबत घेऊनच, बरं असं आहे, आता काही लोक म्हणतात की 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा काढू. आता एकूण 50,000 शेतकऱ्यांची जमीनच नाही आहे. या संपूर्ण जर आपण रस्त्यावर बघितलं तर खातेदार शेतकरी किती आहेत, त्यात परिवार किती आहेत, कुटुंब किती आहेत, याचा कोणी अभ्यासही केलेला नाही आहे. याचा नीट अभ्यास आम्ही केलेला आहे. आणि मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगतो की याची जमीन अधिग्रहित करताना किंवा ती मिळवताना शेतकऱ्यांशी संवाद करूनच आम्ही मिळवणार आहोत, शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करूनच मिळवणार आहेत. आणि रोज शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. दुसरं एक तुम्हाला सांगतो, आंदोलनं काही लोकांनी केली, काही लोकांनी ते फाशीचे हे वगैरे असे दाखवले, ते फोटो काढून घेतले नाशिकमध्ये. त्याच्यातल्या अनेक लोकांच्या तर जमिनीच नाही आहेत, ते तिथले शेतकरी नाही आहेत. मी तुम्हाला दाखवू शकतो की असे अनेक लोक आहेत, जे लोक, ठीक आहे राजकीय पक्षांचं मी समजू शकतो, पण काही लोक शेतकरी नेते म्हणून, आम्ही शेतकरी आहोत तिथले म्हणून त्या ठिकाणी आंदोलन करतायत, त्यांच्या जमिनी नाही आहेत. काही लोकांना असं आहे की आज नागपूर मुंबई हा एक्सप्रेसवे झाल्यानंतर मी जसं सांगितलं की JNPTचा पोर्ट म्हणून जो एक पोर्टलेट डेव्हलपमेंट आहे ही 24 जिल्ह्यात जाणार. आणि विशेषतः सर्वात जास्त फायदा जर याचा कोणाला होईल तर तो होणार आहे जालना औरंगाबाद या 2 जिल्ह्यांना. कारण आपण जे DMIC करतोय ते जोपर्यंत JNPTशी जुडणार नाही तोपर्यंत त्या DMIC मध्ये आपल्याला उद्योग येणार नाहीत. दुसरा होणार आहे तो नाशिकला, कारण जवळजवळ महाराष्ट्राच्या फूड बास्केटमध्ये नाशिक एक अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि नाशिकपासनं जर आम्ही रिअल टाईम बेसिसवर 2 तासात कार्गो हा JNPTवर नेऊ शकलो तर त्यातनं एक मोठं परिवर्तन हे आपल्याला घडणार आहे. आणि अर्थात विदर्भाला त्याचा फायदा होणार आहे, कारण हे सगळं जवळ आल्यामुळे विदर्भामध्ये पाणी आहे, विदर्भामध्ये सगळ्या प्रकारच्या संपदा आहेत, त्यामुळे तिथे उद्योग उभे होणार आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राला एकीकृत करणारा 24 जिल्ह्यांना महाराष्ट्राच्या नकाशावर स्थान देणारा अशा प्रकारचा मार्ग आहे. देवेंद्रजी, एक भावना आहे लोकांमध्ये आणि विरोधकांचा आरोप सुद्धा अनेक वेळेला होत असतो की ज्या घोषणा होत आहेत तेवढं काम दिसत नाहीये. घोषणा खूप जास्त होतात. मेक इन इंडियामध्ये महाराष्ट्रानं सगळ्यात जास्त सामंजस्य करार साईन केले, मात्र त्यानंतर अनेक कंपन्या ज्या यायच्या होत्या त्या आलेल्या नाहीये. त्यात महत्त्वाचं म्हणजे स्टारलाइट, जे 3 कंपनीजचा करार पंतप्रधानांच्या समोर झाला, त्यातील स्टारलाइट कुठे आहे? नागपूरला CRRC ही जी चायनाची रोलिंग स्टॉकची कंपनी होती ती एका वर्षात सुरू होणार होती, ती अजून आलेली नाही. असे बरेच उदाहरणं आहेत. तर कन्व्हर्टेबिलिटी रेट काय आहे आपल्या MOUsचा? पहिली गोष्ट अशी आहे की MOUs जेव्हा होतात, आपण जर महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचा अहवाल बघितला तर या आर्थिक पाहणीच्या अहवालात किंवा देशाच्या आर्थिक पाहणीच्या अहवालात MOUs जे मेन्शन होतात ते कधीपासून होतात माहिती आहे? 1991 पासून. 1991 ते 2010, 1991 ते 2011. याचं कारण एक MOU केल्यानंतर त्याच्या कन्व्हर्शनला 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष असे वेगवेगळे टप्पे असतात. पण मला एक गोष्ट सांगितलं पाहिजे की MOUच्या कन्व्हर्शनचा इंडेक्स हा नीती आयोगाने प्रसिद्ध केला आणि त्यात सर्वात जास्त कन्व्हर्शन महाराष्ट्रात झालं आहे. 44%, 44%. हे गुजरातपेक्षाही जास्त आहे, हे कर्नाटकपेक्षाही जास्त आहे, इतर कुठल्याही राज्यापेक्षा जास्त कन्व्हर्शनचा रेट आहे. आता आपण ज्या 2 बाबी सांगितल्या, माननीय पंतप्रधानांसमोर आम्ही जे करार केले त्यात मोर्शीमध्ये कोका कोलासोबत, जैन इरिगेशनसोबत एक 12 फळांवर प्रक्रिया करणारा प्रोजेक्ट, म्हणजे जे मिनिटमेड ज्याचा मी उल्लेख केला किंवा जे पल्प आहे, आज 85% पल्प हा अमेरिकेतनं कोका कोला भारतात आणतं आणि बॉटलिंग करतं.
हा प्रोजेक्ट ज्याचं भूमिपूजन आम्ही केलं, हा प्रोजेक्ट झाल्यानंतर 85% पल्प हा महाराष्ट्रातलं सोर्स करणार ते, आणि संपूर्ण आमच्या फळांवर आधारित आता कोका कोलाचं पेय बनेल किंवा पेप्सीनी देखील या संदर्भातला एक पुढाकार घेतला आहे. दुसरं, ज्या ट्विन स्टारच्या संदर्भात आपण उल्लेख केला, मला सांगताना आनंद वाटतो की ट्विन स्टार ही कंपनी म्हणजे वेदांता आणि LG कोरियाची यांचं जॉईंट व्हेंचर आहे. हा देशातला पहिला फॅब प्रोजेक्ट असेल, पहिला. आजपर्यंत देशात एकही फॅब प्रोजेक्ट आलेला नाही. इलेक्ट्रॉनिक्सचं क्षेत्र असं आहे की 2030 सालापर्यंत आमचं इलेक्ट्रॉनिक्सचं इम्पोर्ट हे ऑइलपेक्षा जास्त असेल, आणि सगळं आमच्या साध्या गोष्टी, आमच्या ह्या ज्या तुमच्या स्क्रीन्स आहेत यातली एकही स्क्रीन भारतात बनत नाही, सगळ्या गोष्टी आपण बाहेरून आणतो. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला बाहेरून आणाव्या लागतात. हा जो प्रोजेक्ट आहे ट्विन स्टारचा, हा पहिला प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्ट करता त्यांनी जमीन विकत घेतली आपल्याकडनं. LG जी कोरियाची कंपनी आहे त्याला त्यांच्या सरकारने इन्व्हेस्टमेंट अप्रुव्हल दिलेलं आहे. आता जे जॉईंट व्हेंचर आहे त्या जॉईंट व्हेंचरला आपल्या फॅबच्या संदर्भातली केंद्र सरकारची एक पॉलिसी आहे, ज्यात ते फॅबला इन्सेंटिव्ह देतात. त्याची कॅबिनेटची कमिटी आहे. त्या कॅबिनेट कमिटी समोरचं पहिलं प्रपोजल देशातलं हे महाराष्ट्रातलं आपलं ट्विन स्टारचं प्रपोजल आहे, जे आता त्याच्या पुढे आहे. त्याला एक जी प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण होईल आणि पहिलं फॅबचं युनिट जे आम्ही माननीय पंतप्रधानांसमोर साईन केलं ते महाराष्ट्रामध्ये होईल. देवेंद्रजी, महाराष्ट्राच्या सगळ्या विकासाची चर्चा तर सतत होतच राहील, पण जनतेला कुतूहल आहे तुमच्या विकासात सुद्धा. महाराष्ट्रातून अनेक मुख्यमंत्री दिल्लीच्या राजकारणात गेले आहेत ह्याच्या आधी, आणि सध्या आपलं नाव पार्लमेंटरी बोर्डसाठी जे काही सुरू आहे, तुम्ही दिल्लीत कधी जाणार आहात? दिल्लीत तुमचा काय रोल राहणार आहे? मला कधी कधी असं वाटतं की ज्या दिवशी माध्यमांमध्ये बातम्याची कमतरता असते त्या दिवशी मी दिल्लीला जाणार, मी दिल्लीहून येणार, अशी एक बातमी चालू होते. आत्ता तरी दिल्लीला जाण्याचा माझा कुठलाही प्लॅन नाही. माझ्या पक्षाचाही अशा प्रकारचा कुठला प्लॅन माझ्या ऐकिवात नाही, आणि त्याच्याकडे मी पाहत देखील नाही. पण देवेंद्रजी, अशा बातमी येतात कुठून? म्हणजे शेवटी तुमच्याच जवळपासनं कुठनं तरी येत असाव्या. तुमच्या सुपीक डोक्यातून येतात हो. आमच्या जवळपासच्या लोकांना माहितीच नाही. मला देखील टीव्हीवरच पाहायला मिळतं मी दिल्लीला जाणार. कारण नसताना इतके SMS ला उत्तर द्यावं लागतं, काय सांगू तुम्हाला. असं SMS चा बॉक्स भरून जातो, कधी जाणार जाऊ नका, कधी जाणार जाऊ नका. पण काही लोक खरंच जाणार का, म्हणजे त्यांना वाटतं गेलंही पाहिजे, तेही पाठवत असतात आपले. हा, म्हणजे कोणाला यायचंय म्हणून अशी चर्चा होत नाही ना? म्हणजे अजून तरी असं नाही आहे महाराष्ट्रात, काळजी करू नका. बरं, एक वेगळा विषय आहे, थोडासा राजकीय याच्यातला. झोटिंग समितीची नेमणूक झाली होती, राज्य सरकारनं केली होती, आणि तुम्ही वारंवार असं म्हटलं होतं की एकनाथ खडसे आमचे नेते आहेत, एकनाथ खडसे हे चांगले नेते आहेत, एकनाथ खडसे यांचं पुनरागमन होईल किंवा त्यांना क्लीन चिट मिळेल असाही विश्वास तुम्ही व्यक्त केला होता. आता तो अहवालही तुमच्याकडे आलाय, अजून तो जाहीर झालेला नाही. या निमित्तानं काही त्या अहवालातले 1-2 मुद्दे सांगून टाका, काय होणार एकनाथ खडसेंचं पुढे? समजा मी त्या अहवालातले मुद्दे इथे सांगितले तर आमचे भाई जगताप वगैरे मला सोडतील का तिथे विधानसभेमध्ये? ते लगेच माझ्यावर एक हक्कभंग टाकतील. आमचा पहिला अधिकार होता, IVPनी कसा मिळवला, आणि तुमच्यावरही हक्कभंग येऊ शकतो. त्यामुळे योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य गोष्टी सांगू आपण. खरं तर आणखीन 1-2 प्रश्न आहेत, पण उपस्थितांमध्ये जर काही प्रश्न असतील तर आपण 1-2 निवडक प्रश्न फक्त घेऊयात. ज्ञानदा? हो मिलिंद, आपल्या विजनचा कसा परिणाम होतो, म्हणजे मुख्यमंत्री सर, आम्ही पॉझिटिव्ह बातमी आपण दाखवतो, त्याचं एक छोटंसं उदाहरण. महाराष्ट्रातलं परिचित नाव मुक्ता दाभोळकर आपल्यासोबत आहेत. नमस्कार, मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती आहे. या विजन कार्यक्रमातच आमच्या एका कार्यकर्त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता सामाजिक बहिष्कार कायद्यासंदर्भात, आणि त्यावेळेस रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक बहिष्काराच्या केसेस पुढे येत होत्या, आणि त्यावेळेस तुम्ही असं आश्वासन दिलेलं की अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्र सरकार करेल, आणि गेल्या 8 दिवसातच आता राष्ट्रपतींची सही येऊन तो कायदा लागू झाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 3 केसेस देखील त्या कायद्याखाली दाखल केल्यात आम्ही. काल मुंबईमध्येच त्यातली एक पहिली केस दाखल झाली, आणि हे याबद्दल आपलं अभिनंदन करायचं होतं की आणि ही जागा त्याच्यासाठी अगदी योग्य आहे मला वाटतं. मी आपला खरोखर आभारी आहे, आणि खरं म्हणजे हे श्रेय मी एकटा घेणार नाही. खरं आहे की कार्यक्रमामध्ये आपल्या लोक भेटले आणि त्यांनी मला तो एक कायद्याचा मसुदा दिला. त्यानंतर आम्ही विधानसभेत बरीच चर्चा करून तो कायदा तयार केला. पण एक सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर महाराष्ट्राची एक आपली पुरोगामी परंपरा आहे, आणि आपल्या विधानसभेने देखील ती परंपरा
अनेक वर्ष जोपासली आहे. त्यामुळे मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की या कायद्याला विधानसभेत आणि विधान परिषदेत सर्व पक्षांनी आणि सर्व सदस्यांनी पूर्ण समर्थन दिलं. एकानेही त्याचा विरोध केला नाही आणि एकमताने दोन्ही सभागृहांनी हा कायदा मंजूर केला आणि आता राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आहे. निश्चित त्या कायद्याची नीट अंमलबजावणी आपण करू आणि आपलं देखील अभिनंदन. युवा वर्गाचा प्रतिनिधी रुईया कॉलेजचा विशाल आपल्यासोबत आहे आणि विशालला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. सर, तंत्रज्ञान आणि शेती याची कशा पद्धतीने सांगड घालता येईल आणि तरुण कशा पद्धतीने, जशी इस्रायलची शेती आहे तशा पद्धतीने महाराष्ट्रात एक शेतीचं एक वेगळंच वटवृक्ष तयार करू शकतो, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अगदी खरं आहे. आपण जे सांगितलं तेच खरं सोल्युशन आहे की शेतीच्या क्षेत्रामध्ये अधिकाधिक तंत्रज्ञान आपल्याला वापरावं लागेल. आज आपण जर बघितलं, एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर समजा सांगली जिल्ह्यामध्ये आमचे एक पृथ्वीराज देशमुख आहेत, त्यांनी त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांना एकत्रित केलं आणि त्यांनी ड्रिपवर आधारित त्या ठिकाणी ऊसाची शेती सुरू केली. मुरमाड जमीन होती. सर्व लोक गाव सोडून अनेक लोक मुंबईमध्ये वेगवेगळ्या व्यवसायात स्थिर झाले होते किंवा म्हणजे नोकऱ्या करत होते, छोट्या मोठ्या नोकऱ्या करत होते. त्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित करून ज्यावेळेस ही शेती केली आणि त्याच्यामध्ये इस्रायली पद्धतीने त्यांनी ड्रिपचा वापर केला, त्याच्यामध्ये सेन्सर्सचा वापर केला, फर्टिगेशनचा वापर केला. म्हणजे ऑप्टिमम जे काही आपल्याला खतं वापरायची आहेत किंवा ज्या काही गोष्टी वापरायच्या आहेत त्या ऑप्टिमम कशा वापरता येतील ही फर्टिगेशनची प्रोसेस त्या ठिकाणी केली. त्याचा परिणाम असा झाला की त्यांची उत्पादकता ही दीड पटीने वाढली आणि 1 एकराचा 1.5 एकराचा शेतकरी जो शेती सोडून चालला गेला होता तो आज परत आला आणि त्याला मोठ्या प्रमाणात त्यातनं रोजगार मिळून राहिला आहे. तर शेतीच्या क्षेत्रामध्ये आज इतकं तंत्रज्ञान पुढे गेलं आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोचवायचं असेल तर त्याकरता गटशेती आणि त्याकरता शेतकरी उत्पादक कंपन्या यांना एकत्रित आणून त्यांची सांगड तंत्रज्ञानाची करावी लागेल. तो करण्याचाच प्रयत्न आपण करतो. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया. सर, ऑक्टोबर 2014 पासून 144 या आकड्याला तुमच्या आयुष्यात खूप महत्त्व प्राप्त झालं आहे का? आणि कालच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 145 हा आकडा बघितल्यावर काय भावना होती तुमची? खरं म्हणजे हे गणित तुमच्याच माध्यमातून मला कळलं. मला याचा हे इंटरप्रिटेशन माहितीच नव्हतं की आपल्याला मी 208 मतं मिळाली या आनंदामध्ये होतो तेव्हा लगेच ती फोड देखील पाहायला मिळाली आणि अनेक लोकांनी मला SMS केले, अरे वा 145 तुम्हाला शिवसेनेशिवाय. खरं तर एक खूप तुम्हाला स्पष्ट सांगतो की ठीक आहे, आम्ही 2 वेगळे पक्ष वेगळे लढलो, थोडं भांडतो, थोडा आंतरविरोध होतो, पण आम्ही 5 वर्ष गुण्यागोविंदानं एकत्रित सरकार चालवू. दुसरं असं आहे की काही अडचण आली तर अनेक अदृश्य हात हे सरकार वाचवण्याकरता पुढे आहेत. आम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. ते अदृश्य हात निश्चितपणे सरकार वाचवतील. हे सरकार नीट चालेल. अशोक चव्हाण ऐकतायत. याला अदृश्य हात सगळे अदृश्य आहेत आणि हातचा अर्थ पंजा नाही. नाही, म्हणजे मी म्हणूनच म्हटलं होतं की हात. याला जोडून खरं तर प्रश्न आहे की हे सगळं लक्षात घेता ही जी अधिकची मतं मिळाली आहेत ती कशी मिळाली? म्हणजे शिवसेनेच्या टेकूशिवाय आता तुमचं एकूण चांगलं चालणार असं नाही. पण टेकू काय, आम्ही आता युतीमध्येच आहोत त्याच्यामुळे असा विचार का करायचा निगेटिव्ह? आपण पॉझिटिव्ह विचार करू की आम्ही एकत्रित छान गुण्यागोविंदानं कधी एकमेकावर टीका करत, थोडी कुरघोडी करत, पण महाराष्ट्राच्या हिताकरता चांगल्या प्रकारचं काम करू. पण त्यासोबत ही कशी मिळाली हे काही आम्ही काही फार प्रयत्न वगैरे केले आता असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की शेवटी राष्ट्रपती पदाची जी निवडणूक असते ही एकतर यात कुठल्या पक्षाचा भीप वगैरेही नसतो आणि साधारणपणे आमचे जे उमेदवार आहेत त्यांची जी काही एकूण सगळी कार्यपद्धती आहे आणि विशेषतः आमचे पंतप्रधान आहेत त्यांची कार्यपद्धती आहे ही अनेक लोकांना आवडते. ती पक्षातल्या आणि पक्षाच्या बाहेरच्या लोकांना देखील आवडते. त्यामुळे त्या कार्यपद्धतीवर काही लोक मोहित होऊन अशा प्रसंगी आम्हाला मदत करतात. ते काही नेहमीच मदत करतात असं नाही, पण आम्हाला आवश्यकता असते अशा प्रसंगी मदत करतात. तशी मदत झाली आहे. पण आश्वस्त वाटतंय का की शिवसेनेची आता सत्ता राखण्यासाठी गरज नाही? तुम्ही का शिवसेनेला घालवायला निघालात? एवढं आहेत ना आता ते. आणि मी सांगितलं ना, ती मी पहिल्या दिवशीपासून सांगतो की अनेक अदृश्य हात म्हणजे पंजा नाही हे आमचं सरकार वाचवण्याकरता वेळोवेळी पुढे सरसावतात. या सरकारला कुठलाही खतरा नाही, कुठलाही भूकंप होणार नाही.
सर, खूप खूप धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा वाढदिवसानिमित्त पण आणि आगामी कारकिर्दीसाठी सुद्धा. थँक्यू सो मच.